28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। खर्डी येथील महावितरण विभागाची उत्कृष्ट कामगिरी। शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी रात्रीचे 3:05 खर्डी विभागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। विकास कंपनी साई भातसा हॉटेलच्या मागे लाइटिंग अरेस्टर निकामी झाले होते। कळमगांव येथील जीओडीचा जंप तुटला होता। तसेच क्रुगर कंपनीच्या मागील बाजूस डिस्क इन्सुलेटर निकामी झाले होते व लाहे येथील सुमूल डेअरी कंपनीत इंटरनल प्रॉब्लेम झाले होते। दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू होते। तसेच महावितरण विभाग खर्डी शाखा येथील कनिष्ठ अभियंता सुरेश पवार हे स्वतः हजर राहून त्यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले। काम करत असताना तब्बल 10 तास 25 मिनिटांनी रात्री 12:25 वीज पुरवठा सुरळीत झाली। खर्डी परिसरातील दुपारपासून अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल झाले होते। त्याबद्दल कनिष्ठ अभियंता सुरेश पवार खर्डी शाखा यांनी दिलगिरी व्यक्त केली। यावेळी खर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय निकाळे, अमोल शाहू, श्रमजीवी संघटनेचे शहापूर तालुका माजी युवा अध्यक्ष तथा पत्रकार योगेश शेणे, सुनील गोपाळे, अनंत करंबेळकर यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले। तसेच खर्डी महावितरण विभागाचे कनिष्ठ अभियंता सुरेश पवार, रवींद्र गांजवे, तुलसीदास पाटील, महेंद्र समुद्रे, अभिषेक विशे, अजिम शेख, फोडसे, कैलास ठाकरे यांनी विशेष मेहनत घेतली। इंडिया न्यूज 28 साठी ठाणे जिल्हा प्रतिनिधी योगेश शेणे यांची रिपोर्ट।